हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे वटपौर्णिमा आणि मी हातात काढले मेहंदी सी. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज लवकर उठले, 7:15चा अलार्म लावलेला, मी 7:15ला उठले आणि आंघोळ वगैरे झाली माझी आता. आणि मी खूप छान दिसणार आहे मला माहिती आहे, आणि शशांकाचं बघून मला पडणार आहे. तर सांगितलं मी पडायला, बघू. तर मी आज वटपौर्णिमेचा उपवास धरला आहे आणि वटपौर्णिमा आज माझी पहिली वटपौर्णिमा असणार आहे. सो वटपौर्णिमेची सगळी तयारी झाली ऑलरेडी, की फळं आणली, सगळं काय काय लागतं ना, ते काळे मणी, ते करंडा फणी, आरसा फणी, अशा सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. ये अरे ये, तसं पण मी घेते तुला, ये अरे ये माझा मान राख. अंघोळ काय नाही केली, ये. तुम्हाला आमच्या दोघांकडनं वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. हा, हार्दिक कोण बोलणार? हार्दिक पण. हा, पण मी बघ तुझ्यापेक्षा फ्रेश वाजता आंघोळ गेली तरी पण. असू दे, मला गरम होतंय ना. लाईट आली आपल्याकडे. हो, पण नाही केले, राहू दे. आत्ता ना मी आवरणार आहे सगळं, म्हणजे वाण वगैरे सगळं आत्ताच रेडी करणार आहे आणि मग मेकअपला बसणार आहे. मेकअपची वेगळी व्हिडिओ येईल आणि एक ना मी असं ट्रान्झिशन रील बनवणार आहे. सो त्याची पण एक वेगळी रील येईल. सो तुम्ही मला सांगा कशी बनेल ती. आणि आता मी आवरते आणि तुम्हाला नंतर थोड्या वेळाने भेटते. बघा माझी तयारी, बघा तयारी. काय करतोय? कापसाचे हार करते. तिथे मणी होऊन ठेवले, तिथे बाकी सगळी तयारी केली. बास्केट आणले, बास्केटमध्ये मी सगळ्यांना वाण देणार आहे. मी काय करते, इथे हळद कुंकू लावते आणि इथे असं चौकोन स्वस्तिक काढते. इथे पण स्वस्तिक काढणार, सगळ्या बास्केटमध्ये तेच करणार. दाखव जवळ. आरसा, फणी, बांगड्या आणि ते कुठेतरी ना जोडव्या होत्या. ह्या जोडव्या मी प्रत्येकात टाकणार, म्हणजे सुहासिनीचं वाण. गाईज, सी माय वाण. कसे शशांक? मी सगळं लावलंय. काय आंघोळीला गेलेला? पहिल्यांदा तू बनीनमध्ये यायला घाबरायचंस ना, लाजायचंस ना. सगळे आपलीच. ओके, आता ही तयारी झाली माझी. आता जाते मी मेकअपला, मस्तपैकी मेकअप करते. फणस चिकट लागलं तर मस्तपैकी तयारी करते मी आणि तुम्हाला दाखवते माझा मेकअप लुक. काय करते? हां, मग सावकाश. जोडव्या घालते, जोडव्या. हा काहीसा माझा मेकअप आहे आणि आता मला केस करायचे आहेत. केस बांधते मी आणि मग मी साडी नेसेन. हार वगैरे म्हणजे जे काय असेल काय ज्वेलरी वगैरे मी त्यानंतर घालणार आहे. मग तुम्हाला मी माझा लुक दाखवेन कसा आहे तो. हे काय कसं केलं असं दाखव जरा. असे 5 तू उचलणार आहेस ना? चल मी उचलणार ते. तोच. हां, मी काय नाही करणार. तू कुठं जाणार? पुन्हा तिकडे जाणार. तू उचल. हात आहे का ते 5 तू उचल. लक्ष्मीला तिकडे ते वाला. आणि विष्णूंमध्ये ताकद असते. मग ते उचललं ना ताकदीने ते. रेषा इकडे बघ. बघ का ताईने घेतलं माझ्याकडून. शशांकचं ऍक्च्युली होतं हे, ताईने घेतलं आता. एकदम एक्सायटेड, सो एक्सायटेड वटपूजायला. ते दोघी जुन्या माणसं आणि ही नवीन माणसं. हिला 8 वर्ष आली. माझं पहिलंच आहे. हिला पहिलंच आहे. चला पाऊस यायच्या आत वट पुजायला.
श्रुतिका आधीच एवढे जण येत. काढतो तुम्ही बाबा तिकडे तिकडे मग तिकडे तिथे जागा होती. चल 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 तुझे आता क्रॉस आहे. काय झालं? अरे स्टोरी सांग. अरे किती पब्लिक आहे, अजून पण पब्लिक आहे बघा, खूप पब्लिक आहे. आणि कसं तरी यावं, पाऊस पण आला यार, पाऊस पण आला आता. हे आपलं ते वाण आतमध्ये घेऊन ये, आतमध्ये घेऊन ये. आणि आतमध्येच नाही, तिकडे मग ताई ठेवले, ताईने ठेवले तिकडे. पाऊस आलाय, जा जा ठेवले जा. मग ते पण आण ना, मी ठेवतो. काय काय दिलंय मला नाव बिव घे. प्रेम नाही वाटत. नाही ते ना पिन लावले. पाय पडायचं. ते फोटो पण काढायचे होते. साईडला बटन आहे ना, पाय पडायचं. भेटले मला ते. तू कसं नव्हतं सगळं कॉम्प्लिकेटेड केलं. गाठ लवकर बसणार नाही. लवकर नको सुटू दे घाट. चांगली गाठ मान. रोहित बघून ठेव, सगळं बघून ठेव काय चाललंय तो. पुढच्या वर्षी आपल्याला करायचं आहे. इकडे जाम कष्टाळलेली माणसं, कंटाळलेली. हे मम्मी तुला काय, तुला पण गिफ्ट आहे वाटतं. अरे बाप रे, कोका. मम्मीला पण गिफ्ट द्या, गिफ्ट द्या. अरे बाप रे, थँक्यू सो मच. हे सरप्राईज. हा सरप्राईज गिफ्ट. 1000 रुपये पाहिजेत. 1000 रुपये वाचले. वाचले ग बाई, वाचले. काय आहे? दे ना तिला आधी, दे तर ती खोलेल ना. तू कशाला खोलतोय. थँक्यू. थांब तिला बघू दे तरी काय गिफ्ट आहे ते. एवढी ह्या लोकांनी ना क्युरिओसिटी माझी हे केली ना, की काय सांगू. काल रात्री झोप लागली नाही मला. आता बघ, ओ आवडते का? ते झालं, मी डिझाईन सांगितलेली त्याप्रमाणे. थँक्यू सो मच. येस येस येस. घालून बघ, आवडतात, घालून बघ. आवडतात मला. हा बघते ना, बघते ना. येस येस बघते ना. थँक्यू सो ट्रायल. मच.
स्पिन द्यायची पाया होती. पडते. गिफ्ट मिळाला म्हणून डबल अजून एक गिफ्ट दिला, अजून एकदा पाय पडेल ती. तुला पाया पडायला पाहिजे असेल तर असेच gift देत राहा मला. रोहित गिफ्ट द्यायला लागतात हा? मग पाया पडतात. Yes, yes. ताली माझ्या पण पाया. आधी घालू का सगळ्यांना सगळ्यांना वाट करा. हा हा वांडे बसा तुम्ही. मम्मी ते पाया बिया पण. पाया बिया पडा. पाया बिया नाही पाया पडा. बिया नको. पप्पा तुम्ही पण द्या. हो, yes. गिफ्ट द्या. लगेच काय बघा, आता वाद दिला की त्याचा. मग आता व्हिडिओ करते तर द्या ना ते कुठे देताय तुम्ही गिफ्ट द्या. आणि काय बाई, अरे नको बोलते ही बोलते मला नको. काल तर हौशाने घेत होती. हे बघा काकांनी काय केलं काकींना गिफ्ट वटपौर्णिमेच्या दिवशी आणि काकी लाजतायत. डिरेक्टच देऊ ना अशी माणसं डिरेक्ट देतात ना दोघांनी हात लावायचा. चालू आहे व्हिडिओ, टेन्शन नाही. दोघांच्या पाया पडली. हे बघ. अरे थांब, मला नको. बॅकग्राऊंड खराब होईल माझं. फोटो पण काढले ना. हो घाला आला. पप्पा मी पण देणार आहे हा. हे सच्चा. पप्पा मी पण देणार आहे. अरे हिची मजा आहे बघ. अरे रे 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 रे. अरे रे रे रे. आज काय पार्टीच आहे आपल्याला. चला. ताईला दे. ताई बस इथं बस, तू इथं बस. ते पप्पा घरी बा, पैसेवाले आम्ही नाही बाबा, गरीब माणसं आम्ही. थांब रे, ती इकडे किती आहे? छान. ए पैसे घे. काल 1000 रुपये मागत होती, आज 500 रुपये दिले तिने मला. काय केलं आपण? आम्ही ना आम्ही गेलो सकाळी आता आणि वटपौर्णिमेला म्हणजे वडाला पूजा वगैरे केली. वडाला खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे जास्त, आणि आमचं काय ठरलेलं की शशांक आणि मी दोघांनी मिळून वडाला अशा फेऱ्या मारणार. पण मलाच उभं राहायला जागा नव्हती, तर ह्याला कुठे त्या बायका उभं राहून देतील आणि कोण पुरुष पण नव्हते तिथे. पण शशांक तयार झाला उभं राहायला, हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे फेऱ्या मारायला हेच खूप मोठी गोष्ट आहे, कारण सहसा पुरुष नाही मला असं वाटत, म्हणजे नसतील तयार होत पटकन. तर मला कन्व्हिन्स करावं लागलंच नाही. आणि ह्याने उपवास धरले आज. मी त्याला म्हटलं आता खा, पूजा झाले, पण तू नको राहू दे, तुझ्यासोबतच खाईन मी. तू जाऊन खातो ना. खा तू, काय प्रॉब्लेम नाही. आणि सांग अजून काय. हां अजून सांग. हां, आणि ना शशांकने मला ही चंद्रकोर नथ दिले म्हणजे पहिली वटपौर्णिमा, आणि शशांकने मला हे गिफ्ट दिलं आहे आणि मला खूप आवडले. मला ॲक्च्युली कलेक्शन खूप करायला आवडतात असे सोन्याचे. मला हे साखरपुड्यापासून वेळ लागलं सोन्याचं. त्याच्या अगोदर मला सोनं आणि माझं काय एवढा दूरचा संबंध नव्हता, आणि आता मला एवढं सोन्याची आवड निर्माण झाली की मला असं कलेक्शन्स करायला आवडतात. आणि ह्याने मला खूप म्हणजे सरप्राईज दिलं. मला म्हणत होता तर नोजपिन घेतो, तुला चमकी ती असते ना छोटी आपण लहानपणी घालायचो ती घेतो, पण हे काहीतरी वेगळंच होतं. अचानक त्याने नथ घेतली, कारण माझ्याकडे 2 नथ आहेत ऑलरेडी, हे त्याला माहिती होतं. स्टील त्याने नथ घेतली आणि ती मला खूप आवडली ॲक्च्युली. मी काय बोलतो, मग किती पैसे कमावले तुझ्या? मला परवानातून 500 रुपये मिळाले, आणि आता सोन्याची नथ, एक साडी, आणि आता मम्मी पप्पांना देईन वाण, तेव्हा पण मला 500 किंवा 1000 काय भेटतील ते भेटतील, पण भेटतील मला. सो माहिती आहे का, ह्या सगळ्या सण उत्सवांमध्ये ना मुलींचा खूप फायदा असतो आणि मुलांचा लॉस असतो. कारण हे सगळं घेण्यासाठी ना, वाहनातलं सगळं सामान घेण्यासाठी मुलाचे पैसे जातात आणि कमवते मुलगी. आता मी काढून घेणार गपचूप. रियालिटी आहे, रियालिटी.
क्यूट. चला आता भूक जा मग काहीतरी खा, जा जेव जातो. नको. मग माझ्यासोबत आंबे खा. चल जा कपडे चल. मस्त आम्ही ना झोप काढली एक नंतर. मस्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि झोप काढली शशांक आणि मी. उठलो आणि आता आम्ही डीमार्टला आलो आहे. शशांक चुकून चहा बिस्किट खाणार होता, बट त्याला मी सांगितलं माझा उपवास आहे. तर तेव्हा लक्षात आलं की माझा उपवास आहे म्हणजे त्याचा पण उपवास आहे, म्हणून त्याने चहा बिस्किट पण नाही खाल्ली नंतर. आणि आता मी आलो डीमार्टला. कसं आहे ना की दोघांचा उपवास असल्या कारणाने ना असं वाटत नाही की हां उपवास आहे उपवास आहे उपवास आहे ना. तुला काय वाटतंय? मला वाटतं सगळं. तुला काय उपवास वाटतो तुझा? हां, त्याला वारा लागतोय म्हणून तर तसं उभं आहे. मी आज अपलोड केला आहे व्हिडिओ इन्स्टाला, यूट्यूबला. गो अँड चेक. उद्या ना हा ब्लॉग येईल. मी आज ओव्हरनाईट बसून ना एडिट करणार आहे. मी आता कंटाळले. आपण लवकर जाऊयात का घरी? सो गाईज, मला काही असं ट्रान्झिशन व्हिडिओ वगैरे बनवता आली नाही, जमलं नाही त्यावेळेला, कारण तेवढं टाईम पण नव्हता आणि कंटाळलेले, पाऊस पण पडायला लागला नंतर. सो राहून गेलं. पण येस, जे काही जमलं आहे ते मी सगळं अपलोड आणि जसं तसं अपलोड करायचा मी प्रयत्न केला आहे, करणार आहे. अजून रील्स वगैरे येतील. सो तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या हा ब्लॉग लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.